नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ झाले असून या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याला मात्र झुकते माप दिले आहे। तब्बल 4 कॅबिनेट मंत्री सातारा जिल्ह्याला दिले असून हे 4ही मंत्री दिग्गज आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये कोणाला कोणतं खातं मिळणार याची चर्चा रंगू लागली असली तरी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सातारा जिल्ह्यात मात्र जोरदार चालू आहे आणि तशी चढाओढ सुद्धाही चालू झालेली आहे। तर या सर्व गोष्टीवर आपणही थोडीशी नजर टाकूया। सर्वात प्रथम नाव चर्चेत येते ते मंत्री शंभूराज देसाई यांचं। मंत्री शंभूराज देसाई हे यांनी याआधीही पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे, त्यामुळे त्यांची चर्चा ही चांगली आहे। ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्गीय आहेत आणि एकनाथ शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यात असल्यामुळं पालकमंत्रीपद हे शंभूराज देसाई यांना मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जोर लावलेला आहे। तसं म्हणलं तर याआधीही शंभूराज देसाई यांनी पालकमंत्रीपद चांगल्या पद्धतीनं भूषवलेलं आहे। एक चांगला ठसाई त्यांनी या सातारा जिल्ह्यावर उमटलेला आहे। प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे। एक अग्रेसिव्ह मंत्री म्हणून त्यांचा दबदबा मात्र या प्रशासनावर आहे आणि त्यांनी आपली दावेदारी मात्र या पदावर देण्यासाठी सुरू केलेली आहे। दुसरे नाव आहे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले। शिवेंद्रराजे भोसले हे सलग 5 वेळा आमदार झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत आणि भाजपला जर आपलं जाळं सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं पसरवायचं असेल तर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्री देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनीही शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रीपद मिळावे म्हणून शब्द टाकलेला आहे। RSSचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याही मनात याच गोष्टी आहेत। तेव्हा याची चर्चा शिवेंद्रराजे यांची चर्चा मात्र पालकमंत्रीपदासाठी मोठ्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये ही चर्चा चालू आहे। त्यामुळे हे पद शिवेंद्रराजे यांना मिळणं गरजेचं आहे भाजपच्या दृष्टीनं। तिसरं नाव आहे जयकुमार गोरे। जयकुमार गोरे हे मान खटावमधून निवडून आलेले आहेत आणि ते सातारा जिल्ह्याचे असले तरी त्यांचं नाव हे सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी बोललं जात आहे। त्यामुळं सातारा जिल्ह्याचे जयकुमार गोरे असले तरी त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल असंही बोलण्यास काही हरकत नाही असं मला वाटतंय। चौथे मंत्री आहेत मकरंद आबा पाटील। मकरंद आबा पाटील यांना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं। याचं कारण आहे जर का भाजपसमोर, राष्ट्रवादीसमोर आणि शिवसेनेसमोर एक मोठा पेच निर्माण झाला की शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद द्यायचं का शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रीपद द्यायचं असा एक जर पेच निर्माण झाला तर मात्र एक मकरंद आबा म्हणून एक चांगला पर्याय या दोघांच्या समोर निर्माण होऊ शकतो आणि याचा फायदा मकरंद आबा पाटील यांना होऊ शकतो। कारण मकरंद आबा पाटील यांचंही एक चांगलं जाळं सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ते एक जननायक म्हणून त्यांना सातारा जिल्ह्यातील जनता संबोधते। दुसरी गोष्ट आहे त्यांचं मतदारांच्या मध्ये चांगलं उठबस असल्यामुळं त्यांना हे पद पालकमंत्रीपद मिळू शकतं। त्यामुळे त्यांचीही चर्चा या पालकमंत्रीपदासाठी, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी मात्र बोलली जात आहे। आता हे सर्व पर्याय एकामेकासमोर टाकलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जरी खातेवाटपाची चर्चा चालू असली तरी सातारा जिल्ह्यात मात्र पालकमंत्री कोण होणार याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे आणि ते काही दिवसातच आपल्याला कळणार सुद्धा आहे। त्यासाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने। जय हिंद, जय महाराष्ट्र।